तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या असल्या तरी महसूल विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांचे तक्रारीवरून गोंदिया जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी रात्री अचानक छापा टाकून केलेल्या कारवाईत 7 पोकलँड मशीन, 4 टिप्पर व सुमारे 1000 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे। तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात 24 तास अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल व पोलीस विभागाकडे करूनही यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी प्रदीप नायर व जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अचानक कुरोडा घाटावर धडक देत 7 पोकलँड मशीन, 4 टिप्पर जप्त केले आहे। या कारवाईमुळे तिरोडा महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या मुखसंतीने बिनधास्तपणे वाळू घाट सुरू असल्याचा यावरून दिसून येते। त्यामुळे आता जिल्हाधिकारी या संदर्भात महसुली अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया।